मुंबई पालिकेमध्ये निवडणुकींचा धुरळा बघायला मिळतो। तर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह बँक सोसायटी लिमिटेड यांची निवडणूक पार पडते आणि इतिहासात पहिल्यांदाच बाहेरील नेत्यांचं पॅनल मैदानात उतरलेलं आहे। महापालिका निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच बाहेरच्या नेत्यांचं पॅनल मैदानात उतरलेलं आहे। सदावर्ते बच्चू कडू यांचं पुरस्कृत पॅनल आहे आणि प्रवीण दरेकर यांचं सुद्धा पॅनल मैदानामध्ये उतरलेलं आहे। प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय रिंगणात आहेत। तर बँक निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष पॅनलला परवानगी नाहीये आणि असं आढळल्यास पॅनल बाद होऊ शकतं। तर एकूण 6 पॅनल निवडणुकीच्या रिंगणात सध्या बघायला मिळत आहेत। 19 संचालक पदांसाठी 250 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये। सुमित सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। सुमित, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीनंतर आता म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचं सुद्धा निवडणूक पार पडते। देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगरपालिका आणि या मुंबई महानगरपालिकेचं अर्थकारण सांभाळणारी बँक दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक आणि या बँकेच्या संचालक पदासाठी निवडणुका होत आहेत। उद्या या निवडणुका आहेत। 61,000 सगळे मतदार मतदान करणार आहेत। पण यात एक मेख अशी आहे, आतापर्यंत प्रत्येक वेळेला जेव्हा निवडणुका व्हायच्या त्यावेळेला कर्मचाऱ्यांच्या युनियन असायच्या किंवा कर्मचारी पॅनल असायचे। मात्र यंदाच्या निवडणुकीत तुरंत वाढली आहे, कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये एकूण 6 पॅनल असताना या 6 पॅनलमध्ये बच्चू कडूंचं एक पुरस्कृत पॅनल आहे, त्याचबरोबर सदावर्त्यांचं एक पॅनल आहे, प्रवीण दरेकर यांचं देखील पॅनल आहे। मात्र प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये आदित्य ठाकरेंचे जे निकटवर्ती आहेत प्रमोद सावंत, जे सिनेट सदस्य देखील राहिलेले आहेत, ते या मतदानावर प्रवीण दरेकर यांच्यासोबत उभे आहेत या पॅनलमध्ये। त्यामुळे चुरस वाढली आहे, कारण 5,000 कोटींपेक्षा अधिकचं दरवर्षीचं या बँकेचं टर्नओव्हर असतो, बँकेच्या सगळ्या उलाढाली असतात आणि त्यामुळे या बँकेवरती वर्चस्व मिळवण्यासाठी आता राजकीय पक्ष देखील पुढे आलेले दिसतात। दुसरं म्हणजे आणखी याच्यात एक अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे, दरवर्षी 180 ते 180 लोक रिटायर्ड होत असतात आणि त्यानंतर निवृत्ती झाल्यानंतर 180 नवीन कर्मचारी भरती केले जातात आणि या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि म्हणूनच या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय नेते पक्ष प्रयत्न करत असतात, अशी सध्या चर्चा या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे। आणि तसंच सध्या दिसतंय, कारण पहिल्यांदाच इतिहासामध्ये राजकीय अगदी त्यामुळे निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। तर त्यांच्या समोर असलेल्या बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांच्या पॅनलने मोठी बाजी मारलेली आहे। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार विजयी झालेत। मात्र बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत चर्चा होती ती ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल विरुद्ध प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलची। एकीकडे ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकलेला नाहीये, तर दुसरीकडे सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। मतमोजणीनंतर प्रसाद लाड यांच्या पॅनलकडून पुनर्मतमोजणीची मागणी करण्यात आली आणि यात अंतिम निकाल स्पष्ट झालेला आहे। बेस्ट पतपेढीचे स्टेरिंग आता शशांक राव यांच्या पॅनलच्या हाती गेल्याचं स्पष्ट झालंय। चार जागांवरती मतमोजणी पुनर्मतमोजणी सुरू आहे। पहिली गोष्ट तर 7 जागा मिळाल्या का 9 मिळाल्या का 21 मिळाल्या, यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला, ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या। आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार। 9 वर्ष सोसायटीत जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्या आधी 25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी बीएससीची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे। आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही। तर मला असं वाटतं की सुहास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत। कर्मचारी जे त्यावेळेला 14,000 होते आज 45,000च्या वर पगार घेत आहेत।
त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय आशिषजींनी त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती. तो एक भाग. दुसरा, आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे. ज्या वेळेला कोविड महामारी आली, BSTच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्ता मिळणार नाही असं होतं, कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी, आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये. टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय, पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते 2019मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि 3-4 दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला BSTच्या कर्मचाऱ्यांना.